मुंबई उपनगरामध्ये आज जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं। हवामान विभागाकडून पुढील काही तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबईमधील पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस, विरारमधील विभा कॉलेज परिसर जलमय, नालासोपारा, तुळीन, सेंट्रल पार्क स्टेशन परिसर गेला पाण्याखाली। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, अनेक रस्ते पाण्याखाली। मनोर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचलं, वाहतूक ठप्प। पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे सेवेवरती काहीसा परिणाम, लोकल 10 ते 12 मिनिट उशिरा, नोकरदार वर्गाची तारांबळ। पश्चिम रेल्वेसह रस्ते वाहतूक सध्या सुरळीत। दादरच्या फुल मार्केट परिसरात झाड कोसळलं, रात्रीच्या सुमारास झाड उन्मळून पडलं, तर माटुंगा परिसरामध्ये झाड कोसळून 2 वाहनांचं नुकसान। सुदैवानं कुठली जीवितहानी दोनही घटनांमध्ये नाही। पुण्याच्या सेनापती बापट रोडवर झाड कोसळलं, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचं झालं नुकसान। एका खासगी रुग्णालयाची भिंतही यामुळे कोसळली। दमदार सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो, गोसेखुर्द धरणाचे 25, हतनूर धरणाचे देखील 10 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, प्रशासन अलर्ट। गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा थैमान, नदी नाल्यांना पूर, रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत। मांगरोळ तालुक्यामध्ये काही तासात 500 मिमी पावसाची नोंद। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, अशक्तपणा आणि व्हायरल ताप आल्यानं खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे यांच्याकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा, दादरच्या हनुमान मंदिरात उद्धव ठाकरे उद्या महाआरती करणार। रामरक्षा हनुमान चालीसा पठण करत राज्यव्यापी आंदोलनाची करणार सुरुवात। इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्लाह खामनेई यांच्या अंत्यसंस्काराला मुलगा मुज्तबा गैरहजर, सुरक्षेच्या कारणास्तव अंत्यविधीला उपस्थित राहणार नाही अशी माहिती। पाकिस्तान, इराक, आर्मेनिया, जॉर्जिया यासारख्या 100 देशांचे सर्वोच्च नेते या समारंभामध्ये सहभागी।